हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे स्कोप ऑफ फार्मॅकोलॉजी अँड व्हेरियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स. प्रिव्हियसली आपण फार्मॅकोलॉजी म्हणजे काय बघितलं, तर वन बाय वन आपण स्कोप डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट आहे टू स्टडी फार्मॅकोकायनेटिक. तर फार्मॅकोकायनेटिक म्हणजे माहिती आहे आपल्याला, यामध्ये ADME ऑफ ड्रग याचा स्टडी केला जाणार. सो पहिला स्कोप आहे टू स्टडी फार्मॅकोकायनेटिक. सेकंड आहे टू स्टडी फार्मॅकोडायनॅमिक्स. फार्मॅकोडायनॅमिक्समध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स ऑफ ड्रग याचा स्टडी केला जाणार. थर्ड वन आहे टू स्टडी पॅथोफिजिओलॉजी ऑफ डिसीज. यामध्ये आफ्टर इंजुरी जे पण बॉडीमध्ये फंक्शनल चेंजेस ऑकर होणार याचा स्टडी केला जाणार. फोर्थ वन आहे टू स्टडी टॉक्झिकोलॉजी. जे पण टॉक्झिक इफेक्ट्स आहेत किंवा ज्या पण ड्रग्सने टॉक्झिसिटी ऑकर होते याचा स्टडी केला जाणार. नेक्स्ट आहे टू स्टडी ड्रग सेफ्टी अँड इफेक्टिव्हनेस. यामध्ये ड्रगची सेफ्टी आणि ड्रगचा जो इफेक्टिव्हनेस आहे याचा स्टडी केला जाणार. देन आहे टू स्टडी ADR ऑफ ड्रग. ADR म्हणजे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ ड्रग. यामध्ये ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जे आहे ड्रगचे आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन जे पण ADR ऑकर होणार त्याचं मॉनिटरिंग केलं जाणार. नेक्स्ट आहे व्हेरियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन्स. तर वन बाय वन आपण बघू. फर्स्ट आहे ओरल. ओरलमध्ये जे पण टॅबलेट, कॅप्स्युल्स किंवा जे सिरप्स असतात ते आपण ओरल रूटने घेतो. देन आणि ओरल जे आहे तर ते फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे. देन आहे बकल. बकल रूटमध्ये गम्स आणि चिक्सच्यामध्ये मेडिसिन्स ठेवलं जातं. देन आहे पॅरेंट्रल. तर पॅरेंट्रलमध्ये जे इंजेक्शन्स आहेत तर ते पॅरेंट्रल रूटने आपण घेतो. देन आहे इंट्रावेनस. जे सलाईन्स वगैरे आहेत तर ते IV रूटने ॲडमिनिस्टर केले जातात. देन इंट्राडर्मलमध्ये जे स्किनची लेयर आहे इपिडर्मिसच्या खाली तिथे मेडिसिन्स दिलं जातं, ते झालं इंट्राडर्मल. देन आहे इंट्रामस्क्युलरमध्ये डायरेक्ट मसल्समध्ये जे आपलं इंजेक्शन्स किंवा जे पण मेडिसिन आहे तर ते ॲडमिनिस्टर केलं जातं. आणि इमर्जन्सी केसेसमध्ये इंट्रामस्क्युलर रूटने मेडिसिन्स दिलं जातं. ॲज वेल ॲज जे इंट्रामस्क्युलर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे यामध्ये मसल्समध्ये डायरेक्ट मेडिसिन्स ॲडमिनिस्टर केल्यामध्ये डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशनसुद्धा होतं. देन आहे इंट्राथिकलमध्ये जे पण आपण मेजर सर्जरी परफॉर्म करण्यासाठी ॲनेस्थेशिया घेतो तर ते इंट्राथिकल या रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने दिलं जातं आणि हे स्पायनल कॉर्डमध्ये मेडिसिन ॲडमिनिस्टर करतात. देन आहे सबक्युटेनियसमध्ये फॅटी टिश्यूच्या ज्या लेयर्स असतात तिथे मेडिसिन्स दिलं जातं. युजली जे वॅक्सिन्स वगैरे असतात तर ते सबक्युटेनियस रूटने घेतलं जातं. देन आहे टॉपिकल म्हणजे एक्सटर्नली मेडिसिन्स ॲप्लाय करायचे, ज्यामध्ये क्रीम्स, लोशन्स, पावडर्स हे सगळे ड्रग्ज येतात. देन आहे रेक्टलमध्ये डायरेक्ट रेक्टम रूटने दिलं जातं. यामध्ये सपोजिटरीज किंवा समटाईम्स ऑफ कॅप्स्युल्स येतात. देन आहे ट्रान्सडर्मलसुद्धा स्किनमध्ये दिलं जातं. देन आहे इन्हेलेशन्स. जे गॅसेस फॉर्ममधले जे मेडिसिन्स असतात तर ते इन्हेल्स केले जातात. यामध्ये अस्थमाचे वगैरे जे मेडिसिन्स असतात तर ते. देन आहे सबल्युग्नल म्हणजे बिलो द टंग जिभेच्या खाली मेडिसिन्स ठेवलं जातं, ज्याने मग ते काय होणार की डायरेक्ट सिस्टमिक सर्क्युलेशन्स होणार. देन आहे ऑफ्थॅल्मिक. यामध्ये जे आय ड्रॉप्स, आय लोशन्स वगैरे असतात तर ते. अँड देन आहे व्हजायनल. तर हे सगळे जे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत तर ते कॅटेगराईज झालेले आहेत, म्हणजे 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेले आहेत: इंटरनल, पॅरेंट्रल आणि ऑदर. इंटरनलमध्ये आहे ओरल, सबल्युग्नल, रेक्टम, व्हजायनल, ऑफ्थॅल्मिक अँड बकल. आणि पॅरेंट्रलमध्ये आहे इंट्रावेनस, इंट्रामस्क्युलर, इंट्राडर्मल, सबक्युटेनियस. लास्ट वन आहे ऑदरमध्ये इन्हेलेशन्स अँड टॉपिकल. तर हे झाले रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. जर यामध्ये काही कोणाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर पेजवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे असेच फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज तुम्हाला येत जातील. थँक्यू.